मी सांगितल्याप्रमाणे साय काढण्यापासून ते तूप कढवण्यापर्यंतची सर्व पद्धत तुम्ही वापरून बघा. अगदी 6 ते 7 महिने तुपाला काहीच होणार नाही. तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज इथे आपण पाहणार आहोत की पारंपरिक पद्धतीने गावरान तूप करण्याची पद्धत. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध कमी गॅसवर गरम करून घेतलेलं आहे. तर दूध गरम करण्याची सगळ्यात महत्त्वाची पद्धत म्हणजे दूध हे कमी गॅसवर गरम करायचं. आणि इथे मी काय करते की एकदा दूध गरम करायचं आणि 2 ते 3 तासानंतर परत एकदा दूध गरम करायचं आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. तर इथे तुम्ही बघू शकता की गाईचं दूध असूनही भाकरी एवढी जाड साय निघलेली आहे. तर इथे दूध छान गरम झालेलं आहे. तुम्हाला आता दाखवतेच मी की भाकरीसारखी जाड साय निघलेली आहे. नाहीतर एरवी तर गाईचं दूध म्हटलं की दूध पातळ असं असतं आणि त्यावर सायही येत नाही. पण इथे तुम्ही बघा की गाईचं दूध असूनही साय किती निघलेली आहे. तर ही साय मी झाऱ्याच्या मदतीने गाळून घेणार आहे. आणि इथे बाजूला तुम्ही बघू शकता की मी एका डब्यामध्ये 4 ते 5 दिवसाची साय जमा केलेली आहे. तर अशाच पद्धतीने दूध गाळून घ्यायचं आणि साय वरची ह्या डब्यामध्ये जमा करायची. तर इथे 4 ते 5 दिवसाची साय जमा केली. त्यानंतर इथे मिक्सरमध्ये आपण तूप करणार आहोत, म्हणजे लोणी काढणार आहोत. तर 1 झाऱ्या असेल, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साय टाकली. तर इथे बघा 1 ते 1.5 झारं मी टाकलेली आहे. आपण 2 ते 3 बॅचेसमध्ये लोणी काढणार आहोत. तर यामध्ये मी पाणी काहीच वापरत नाही. आता मिक्सरचं झाकण बंद करून आपण 4 ते 5 मिनिट फिरवून घ्यायचं. म्हणजे इथे बघा अशाप्रमाणे लोणी निघत आहे. तर गाईचं दूध असूनही एकदम पारंपरिक पद्धतीने आपण लोणी काढलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती भरपूर असं लोणी निघलेलं आहे. तर एका दुसऱ्या टोपल्यामध्ये आपण हे लोणी काढून घेऊ. तर इथे मी जास्त एक्स्ट्राचा पाण्याचा काहीच वापर केलेला नाही. मी पाण्याचा वापर करत नाही. तर अशाच प्रमाणे सगळ्या साईचं लोणी काढून घेणार आहोत. तर इथे बघा याचप्रमाणे आपण पूर्ण इथं लोणी काढून घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी कमी वेळेत जास्त लोणी निघून तयार होतं. तर मी सांगितलेल्याप्रमाणे तर इथे बघा की हे टोपलं भरून लोणी निघलेलं आहे. तर इथे बघा. तर आता इथे मी साईडला दुसऱ्या टोपल्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि ह्या दुधामधून, म्हणजे हे जे ताक आहे त्याच्यामधून आपण हे लोण्याचा गोळा, असं मी सांगते त्याप्रमाणे एका साईडला घ्यायचा आणि गोल गोल करायचा, म्हणजे तो लोण्याचा गोळा तयार होतो. तर इथे आता जे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, तर हा लोण्याचा गोळा ह्या पाण्यामध्ये टाकायचा आणि बाकी जे लोणी आहे ते पण सर्व काढून घेते. तर हे जे पाण्यामध्ये लोण्याचा गोळा टाकलेला आहे, तर यामध्ये मी सांगते त्याप्रमाणे प्रेस करून आपल्याला हे लोण्याचा गोळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण तूप कढवतो तेव्हा ते वरी बेरी जास्त निघत नाही. तर बऱ्याच जणींचं असतं की तुपावर जास्त बेरी निघते, तर ती याच्यामुळेच निघते. आपण इथे लोणी स्वच्छ धुवून नाही घेतलं की त्यामध्ये जास्त बेरी निघते. तर इथे मी 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आपल्याला ज्या कढईमध्ये तूप कढवायचं आहे ती कढई घ्यायची, म्हणजे जास्त भांडेही भरत नाहीत. तर इथे 2 वेळेस स्वच्छ धुवून ह्या कढईमध्ये ठेवलं आणि ती आता गॅसवर ठेवते. तर तुम्ही इथे बघू शकता की लोणी खूप सारं निघलेलं आहे. हे जवळपास 4 ते 5 दिवसाची साय आहे. तर आता सुरुवातीला फुल गॅस करायचा आणि त्यावर लोणी वितळून घ्यायचं. तर बऱ्याच जणींचं काय होतं की एकदा फुल गॅस करायचा आणि दुसरीकडे काम करायला जायचं, तोपर्यंत ते लोणी करपूनही बसतं. तर त्यामुळे काय करायचं, तुम्ही जर काम असेल तर सुरुवातीलाच त्याचा गॅस लो करा, म्हणजे अगदी पूर्ण काम होईपर्यंत ही लोणी कढवता येतं आणि ते अजिबात करपत नाही. तर इथे मी सुरुवातीला थोडासा फुल गॅस केला, लोणी वितळून घेतलं आणि परत बारीक गॅस करायचा आणि पूर्ण लोणी कडवेपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा, फुल गॅस करायचा नाही. ही एक महत्त्वाची टिप्स आहे की बारीक गॅसवर आपण तूप कढवलं
की ते बरेच दिवस खराब होत नाही, कारण त्याला वास पण असा विशिष्ट प्रकारचा येत नाही। तर इथे आणखीन आपल्याला 7 ते 8 मिनिट लागतील लोणी काढण्यासाठी। तर इथे बघा साधारण 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की ही जी बेरी आहे ती ब्राऊन कलरची होते। हे बघा अशा प्रकारे म्हणजे आपलं तूप बनायला सुरुवात होते। तर आणखीन आपल्याला 4 ते 5 मिनिट लागणार आहेत, कारण आपलं लोणी हे तूप हे बरेच दिवस खराब व्हायला नको। तर इथे तुम्ही बघू शकता की मी इथे तुळशीचे पानं घेतलेले आहेत। साधारण छोटे छोटे पानं आहेत, मी 15-20 पानं घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुतले आणि ह्या तुपामध्ये टाकायचे, म्हणजे आपल्या तुपाला कोणताच वास लागत नाही। अगदी 6 ते 7 महिने तूप एकदम सुवासिक राहतं। तर हे पानं टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपण तूप कडवणार आहोत आणि त्यानंतर गॅस लगेच बंद करायचा। तर ही तूप करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा, आणि जर कोणी नवीन आलेला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।